मुंबईमध्ये एकला चलो रेचा नारा देणाऱ्या काँग्रेसचं शिष्टमंडळ आज शरद पवारांची भेट घेणार आहे। मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडीसाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे आणि यासाठी काँग्रेसचं हे शिष्टमंडळ आज सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार आहे। या शिष्टमंडळामध्ये वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल, ज्योती गायकवाड यांचा समावेश आहे। तर असलम शेख आणि ज्योती गायकवाड आता पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। या क्षणाची ही महत्त्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातली। मुंबईमध्ये एकला चलो रेचा नारा काँग्रेसने दिलेला आहे। त्यानंतर मोठी घणाघाती पत्रकार परिषद घेतली आणि आता काँग्रेसचं हे शिष्टमंडळ आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचतं आहे। तर सध्या असलम शेख आणि त्याचबरोबर ज्योती गायकवाड सुद्धा पोहोचलेले आहेत। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। सीमा, आजची भेट महत्त्वाची आहे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असलेले शरद पवार यांची ही भेट आहे। काय नेमके भेटीचे मुद्दे असावेत, काय नेमकी चर्चा होणार आहे? नक्कीच अनुपमा, मुंबई काँग्रेस सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबत कोणाला घ्यायचं आणि कोणाला दूर ठेवायचं, कोणासोबत युती करायची नाही या संदर्भात सध्या चर्चा युद्ध पातळीवरती सुरू आहेत। आता मुंबई काँग्रेसने तर एक निर्णय घेतलेलाच आहे की मनसेसोबत युती करायची नाही, कारण त्यांचे जे मुद्दे आहेत ते पक्षाला, आपल्या पक्षात त्यासोबत जर घेतलं तर आपल्या पक्षाला फटका बसू शकतो। तर दुसरीकडे जरी महाविकास आघाडीपासून जरी त्यांनी दुरावा मेंटेन ठेवला किंवा दूर जात असले तरी शरद पवार यांच्या पक्षासोबत त्यांची जी नैसर्गिक युती आहे ती कायम ठेवण्यासाठी सध्या मुंबई काँग्रेस प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आज काँग्रेसचं शिष्टमंडळ सिल्व्हर ओक या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या या संदर्भात म्हणजे युती संदर्भात मुंबईमध्ये नक्की कशा पद्धतीनं पुढे युती करण्यासंदर्भात चर्चा करायची आहे या संदर्भात चर्चा करतील। असलम शेख या ठिकाणी दाखल झाले सिल्व्हर ओकवरती, सोबतच आमदार ज्योती गायकवाड, वर्षा गायकवाड देखील आल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे थोडक्यात सीमा, अशा प्रकारची युती किंवा आघाडी ज्याला म्हणता येईल असं जर झालं तर शिवसेना, युबीटी आणि मनसे एकत्रित, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आणि या सगळ्यांच्या विरोधात भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी असं सगळं कॉम्बिनेशन दिसणार का हे बघावं लागणार आहे। त्यामुळे किती मोठी चुरस या सगळ्या निवडणुकीच्या मैदानात रंगती हे बघावं लागणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।